नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी स्वतः डॉक्टर राजकुमार आटकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर स्वागत करून आज आपल्याला 4 ऑगस्ट 2025 ला म्हणजेच महाराष्ट्र सीईटी सेल जी काही प्रोसेस आहे त्यामधील ऍडमिशन प्रक्रियेमध्ये MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत होणाऱ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आज संपत जाते आणि या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आज आपण एक सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस मध्ये असणाऱ्या आपल्या कॅटेगरीसाठी सीट्स किती उपलब्ध आहेत, एकतर प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती आहेत आणि त्याचबरोबर मी कालच्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किती आहेत हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं। त्याचबरोबर आता टोटल आपल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत हे पण यामध्ये मी सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला यामध्ये आपल्याला SML ची लिस्ट आल्यानंतर आपला नंबर लागू शकेल किंबहुना नाही या संदर्भामध्ये प्रेडिक्शन अंदाज येऊ शकणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 23 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यामध्ये एकूण 3220 एवढे सीट्स आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील IQ कोट्यासाठी 15% म्हणजे 483 एवढे सीट्स आपल्याला IQ म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी जातात। बाकी राहिलेल्या सीट्स मध्ये 2737 म्हणजे 2737 एवढे सीट्स 85% गव्हर्नमेंट मेरिट कोट्यामधून आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे काही सीईटी सेलच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मेरिट बेसिसवरती कॅटेगरी वाईज आपल्याला भरले जात असतात। एकूण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर 2025 मध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये OBC SC BC म्हणजे मराठा आरक्षण, EWS, फिजे, NT BCD म्हणजेच NT 1 2 3 आणि SC आणि ST आणि ओपन कॅटेगरी या सर्व कॅटेगरी मधून आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस होत असते। आता आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही SML ची लिस्ट येणार आहे त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यातला तुमचा क्रमांक, त्याचबरोबर आपल्या कॅटेगरी मधला तुमचा महाराष्ट्रातील कितवा क्रमांक आहे ते पण SML येणार आहे, त्याला आपण कॅटेगरी SML असं म्हणतो। त्या कॅटेगरी SML वर आत्ताचा जो अंक आहे तो मॅच झाला तर तुमचा नंबर लागू शकतो। याचं एक तंत्र किंवा जनरली एखादा स्पीचच्या संदर्भामध्ये जनरल तुम्हाला एक ठोकताळा येऊ शकतो आणि प्रेडिक्शन काढू शकता की माझा नंबर लागू शकतो का। तसं पाहायला गेलं तर हे जे प्रेडिक्शन आहे हे जे तुम्हाला नंबर ऑफ सीट्स आपल्या कॅटेगरीचे सांगितलेले आहेत त्याच्यामधले बरेचसे सीट्स सुद्धा त्या कॅटेगरीला ओपन मधून ऍडमिशन होत असतं। ऑल इंडिया कोट्यामध्ये पण जात असतात, काही सीट्स हे डीम मध्ये जाऊ शकत असतात, काही नॉट इलिजिबल पण असतात, काही सीट्स हे IIT ला पण जात असतात। त्यामुळे आपण सर्वच्या सर्व जशा तसं प्रेडिक्शन 100% तंतोतंत जुळणं जरी बरोबर नसलं तरी त्याचा एक जनरल ठोकताळा आपल्याला येऊ शकतो। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण असणाऱ्या 43 कॉलेजेसमध्ये एक एम्स कॉलेज आहे आणि एक FMC कॉलेज आहे, बाकीचे 41 कॉलेजेस गव्हर्नमेंटमध्ये, त्यामध्ये 6125 एवढे सीट्स आहेत। त्यामध्ये ऑल इंडिया कोट्यासाठी 919 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 3220 पैकी गव्हर्नमेंट किंवा मेरिट कोट्यामधून आपल्याला 2737 एवढे सीट्स आहेत। ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 65% आरक्षण आहे, त्यामुळे 1779 एवढे सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये। OBC साठी 9.5% आरक्षण कॉन्स्टिट्यूशनला आहे, 260 एवढे सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेट कॉलेजचे। OBC कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर 289 एवढे सीट्स गव्हर्नमेंटमध्ये आहेत आणि OBC मध्ये प्रायव्हेटमध्ये मात्र 260 म्हणजे एकूण 1249 एवढे सीट्स आपल्याला MBBS चे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे मिळून महाराष्ट्रामध्ये आहेत। SC BC या कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये 10% आरक्षण आहे, 274 एवढे सीट्स आहेत आणि गव्हर्नमेंट मधले 520 असे एकूण 794 एवढे सीट्स आपल्याला SC BC किंवा मराठा आरक्षणच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत। EWS या कॅटेगरीसाठी 2025 मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आरक्षण देणार असं बोलबाला होता, परंतु जर सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा NMC ने आपल्याला 10% सीट्स दिले तरच आम्ही EWS आरक्षण मानू अशा प्रकारच्या सूर आल्यामुळे सरकारने ते आरक्षण मागे घेतलेलं आहे। त्यामुळे प्रायव्हेट मध्ये बाय डिफॉल्ट ते ओपन मधून होता, त्यामुळे 0 आरक्षण आहे। EWS साठी गव्हर्नमेंट कोट्यामध्ये 520 एवढे सीट्स आहेत,
एकूण सीट सुद्धा 520 आहेत. विजय कॅन्डिडेटसाठी आपण गव्हर्नमेंटमध्ये 156 एवढे सीट्स आहेत आणि 41 सीट्स प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आहेत. एकूण 197 एवढे सीट्स आहेत. म्हणजे 200च्या आसपास तुमचा एसएमएल तुमचा विजय कॅटेगरीला आला तर तुम्हाला एमबीबीएसचं सीट मिळू शकतं. एनटी बी या कॅटेगरीसाठी म्हणजेच एनटी 1 या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये 130 सीट्स आहेत आणि प्रायव्हेटमध्ये 34 सीट्स आहेत. एकूण 174 एवढे सीट्स आहेत. म्हणजे 180-90 एवढे मार्क्स असतात. जेवढा तुमचा कॅटेगरी एसएमएल असेल तरी सुद्धा तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये नंबर लागू शकतो. एनटीसी या कॅटेगरीसाठी आपल्याला 182 गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये 48 एकूण 230 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. एनटी डी कॅटेगरीसाठी 104 गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये 27 म्हणजे 131 सीट्स उपलब्ध आहेत. एससी कॅटेगरीसाठी 677 आणि 178 प्रायव्हेटमध्ये एकूण 855 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. एसटी कॅटेगरीसाठी पाहायला गेलं तर 364 आणि 364 एसटी कॅटेगरीला गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये 96 असे एकूण 460 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटमध्ये 1562 आणि प्रायव्हेटमध्ये 1779 असे एकूण 3341 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत. एकंदरीत इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये मात्र 483 एवढे सीट्स एमबीबीएस साठी उपलब्ध आहेत. आपल्या कॅटेगरीमध्ये जो एसएमएल जी काही सीट्स उद्भवलेल्या आहेत त्याचा जो आपला कॅटेगरी एसएमएल परवा दिवशी येईल त्यावेळेस तुम्हाला आपला नंबर महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे लागेल किंवा नाही या संदर्भातला सर्वसाधारणपणे अंदाज आपल्याला येऊ शकतो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी होऊ शकतो त्यासाठी बनवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्रत्येक टप्प्यावरती आपण एक ना एक इत्थंभूत जे काही लेखाजोखा असेल किंवा तुमच्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्यासाठी सर्व गोष्टी देण्याचा आपण प्रयत्न या माध्यमातून जो करतोय तो आपल्या डोअर स्टेप पर्यंत जाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.